जय महाराष्ट्र मित्रांनो, बुक माय वस्तूच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आज मी पुणे सातारा हायवेला खेड शिवापूर जवळ थांबलो आहे आणि जर तुम्ही खेड शिवापूर जवळ स्वतःच्या इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा बंगलोसाठी NATP रेरा अप्रूव्हल प्रोजेक्ट शोधत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। तर व्हिडिओमध्ये पुढे जाऊन आपण प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेणार आहोत, त्याच्यानंतर प्रोजेक्टची डिटेल जाणून घेणार आहोत की प्रोजेक्ट किती एकरमध्ये आहे आणि काय काय फॅसिलिटी दिलेले आहेत, त्याच्यानंतर आपण रेटबद्दल जाणून घेऊ। पण या सगळ्यांच्यामध्ये मी तुम्हाला रिअल इस्टेटमधली एक सुंदर ऑपॉर्च्युनिटी पण सांगणार आहे की जिथे तुम्ही अतिशय एक नॉमिनल इन्व्हेस्टमेंट करून येत्या काही वर्षामध्ये करोड रुपये कमवू शकता। तर हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। आणि स्पेशली तुम्ही फक्त जागेचे व्हिडिओ बघू इच्छित असाल तर बुक माय वास्तूचं लँड नावाचं पण एक सेपरेट चॅनल आहे ज्याच्यामध्ये फक्त जागेचेच व्हिडिओ बघायला भेटतात। आता ह्या चॅनलवर तुम्हाला फ्लॅट आणि कमर्शियलचे पण व्हिडिओ बघता येतात, पण बुक माय वास्तूच्या लँड पेजवर तुम्हाला फक्त जागेचे व्हिडिओ बघता येतात। तर तुम्ही त्या चॅनलवर जाऊन तिथेही सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर तुम्ही पुणे आणि पुण्याच्या अवतीभोवती जर NA प्लॉट किंवा फार्म हाऊस प्लॉट शोधत असाल तर त्या चॅनलवर तुम्हाला ते नक्की बघायला भेटेल, कारण आपण वन रूप अनेक जागेच्या प्रोजेक्टला कव्हर करून तिथं एक गॅलरी बनवून ठेवली आहे। तर तुम्ही त्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला तर आता आपण ह्या व्हिडिओला आणि ह्या प्रोजेक्टला पुढं सुरुवात करूया। प्रोजेक्टची डिटेल माहिती घेण्याच्या आधी मी तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी शेअर करतो जी प्रत्येकासाठी आणि रिअल इस्टेटमध्ये बऱ्याचदा काय होतं, आपलं पुण्या मुंबईत पहिलं घर झाल्यानंतर आपल्याला जे वेध लागतात ते असतात सेकंड होमचे किंवा एक फार्म हाऊस लँड घ्यावी असं आपल्याला वाटतं, पण ते घेता येत नाही कारण की वन टाईम पेमेंट द्यावं लागतं, बँक लोन होत नाही, परत लिगलचे प्रॉब्लेम असतात, सेपरेट सेल डीड 7/12 होण्याचे इश्यू असतात आणि हे सगळं करून जर जागा घेतली पण तरी ती जागा पडून राहते, सिक्युरिटीचा पण इश्यू येतो आणि त्यामुळं फार्म हाऊस प्लॉट घेण्याचं मनात असून पण घेता येत नाही। पण ह्या तुमच्या सगळ्या अडचणींवर एक चांगलं सोल्युशन पुण्यातल्या कंपनीने काढलेलं आहे। कोकणामध्ये प्रोजेक्ट आहे, 315 एकरमधला मोठा प्रोजेक्ट आहे ज्याच्यात रिसॉर्ट पण असणार आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही 11 गुंठ्याचा प्लॉट घेऊ शकता। त्याच्यामुळे सेपरेट सेल्डीड आणि 7/12 तर होईलच, पण रिसॉर्ट फॅसिलिटी पण तुम्हाला वापरता येणार आहेत। ही झाली एक बाजू प्रोजेक्टची जी सगळ्याच प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळेल। पण सगळ्यात युनिक गोष्ट काय की ह्या 11 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये तुम्हाला करोडो रुपयाचं उत्पन्न मिळू शकतं प्लांटेशनच्या मार्फत। एक फार्मर प्रोड्युसर कंपनी जी खूप सुंदर इथं प्लांटेशन करून त्याच्यातून तुम्हाला एक चांगलं उत्पन्न पुढच्या 10 वर्षात मिळून देणार आहे आणि इन्व्हेस्टमेंट जी आहे ती अतिशय नॉमिनल असणार आहे, जी एवढी नॉमिनल आहे की कोणी पण करू शकतं, कुणी पण घेऊ शकतं। ज्याचं पहिलं फर्स्ट होम नाही आहे पुणे मुंबईत किंवा पूर्ण महाराष्ट्रात, तो सुद्धा ह्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो। जर तुम्ही RD FD शेअर मार्केटचा प्लॅन बघत म्हणजे इन्व्हेस्ट बनवून बघत असाल किंवा गोल्डमध्ये, तर ती इन्व्हेस्टमेंट न करता तुम्ही जागेत 100% इन्व्हेस्टमेंट तर करायलाच पाहिजे, पण ह्या प्रोजेक्टमध्ये करायला पाहिजे। मी माझ्या 17 वर्षाच्या करिअरमध्ये एवढा सुंदर कॉन्सेप्ट आणि एवढा सुंदर प्रोजेक्ट आजपर्यंत बघितला नाही। तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा आणि कॉलवर माहिती घेण्यापेक्षा प्रत्यक्षात ऑफिसला येऊन भेटा। तुम्हाला ही माहिती समजणं खूप गरजेचं आहे आणि जर तुम्हाला डिटेल माहिती समजली तर तुम्ही इमिजिएटली तिथं प्लॉट बुक कराल आणि खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे आणि सुरुवातीच्या 100 लोकांसाठीची ऑपॉर्च्युनिटी म्हणून मी या व्हिडिओत शेअर करतोय। तर नक्की तुम्ही पण कॉल करून माहिती घ्या। बाकी आपण आता या व्हिडिओला पुढं नेऊया। सर्वप्रथम लोकेशनबद्दल जाणून घेऊया। तर लोकेशन जर सांगायचं झालं तर जर तुम्ही पुण्याकडून साताऱ्याच्या दिशेने येत आहे तर डाव्या साईडला प्रोजेक्ट तुम्हाला हा दिसतो। मेन रोड टच हायवे टचच याची एंट्री आहे प्रोजेक्टच्या कमानीची आणि खेड शिवापूर टोल नाका क्रॉस करून पुढच्या दिशेला यायचं आहे। आता रेडियस जर सांगायचं झालं तर 5 मिनिटाच्या रेडियसमध्ये प्रतिबालाजी, कापूरहोळ, नसरापूर आणि बनेश्वर टेम्पल आहे। 20 मिनिटाच्या रेडियसमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर कात्रज आहे, सिंहगड किल्ला आहे, त्याच्यानंतर भोर आहे, शिरवळ आहे, त्याच्यानंतर पुरंदर फोर्ट आहे, नारायणपूर आहे, त्याच्यानंतर सासवड आहे आणि दिवे हे जे आहे ते 20 मिनिटाच्या रेडियसमध्ये आहे। 30 मिनिटाच्या रेडियसमध्ये जर सांगायचं झालं तर स्वारगेट आहे, डेक्कन आहे, चांदणी चौक आहे, त्यानंतर राजगड फोर्ट आहे, बाटघर डॅम आहे, त्यानंतर खंडाळा आहे, जेजुरी आहे। हे 30 मिनिटाच्या अंतरावर आहे। आता 45 मिनिटाच्या जर अंतरावर सांगायचं झालं तर टुवर्ड्स मुंबई म्हणजे तुम्ही हिंजवडी IT पार्क वगैरे तो पार्ट तुम्हाला लागू शकतो। तुम्ही एका साईडने सोलापूर हायवेच्या दिशेला पण जाऊ शकता, त्याच्यानंतर टुवर्ड्स साताऱ्याच्या दिशेला पण तुम्ही जाऊ शकता आणि तिथून महाबळेश्वरला पण तुम्ही जाऊ शकता। हे 45 मिनिटाच्या रेडियसमध्ये। तर मेन जे अंतर आहे ते आहे कात्रज जे आहे ते 20 मिनिटाच्या अंतरावर आहे, म्हणजे नवले ब्रिज असेल नाही तर कात्रजचं मेन बस स्टॉप असेल आणि 30 मिनिटाच्या डिस्टन्सवर स्वारगेट आहे। तर हे मेन डिस्टन्स तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर एक 20 ते 30 मिनिटाच्या मधोमध तुम्हाला वारजे ब्रिज जो आहे तो सुद्धा इथून लागू शकतो। म्हणजे वारजेचे लोक जर इकडच्या दिशेला प्रवास करत असतील तर ते साधारणतः एक
20 ते 25 मिनिटात येऊ शकतात. आणि साताऱ्याचे लोक जर पुण्याच्या दिशेला येत असेल तर साताऱ्याच्या लोकांना पुण्याला यायला साधारणतः 1.5 तास लागतो. तर हे अंतर जर आपण बघितलं तर 1 तासामध्ये साताऱ्याचा माणूस या प्रोजेक्टपर्यंत येऊ शकतो. तर हा या प्रोजेक्टचं लोकेशन आहे आणि लोकेशन हायवे टच असल्यामुळे खूप प्राईम आहे आणि हायवेला लागून असल्यामुळे जे ॲप्रिशिएशन आहे ते सुद्धा तुम्हाला खूप चांगलं मिळेल. त्याचं मेन फॅक्टर जो आहे तो लोकेशनच आहे. प्रोजेक्टची डिटेल माहिती घेऊया. तर प्रोजेक्टचा जो पूर्ण एरिया आहे तो 40 एकर आहे, ज्याच्यामध्ये 20 एकरमध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट होणार आहे. म्हणजे फ्लॅट जे आहेत ते तिथं बनतात ते 20 एकरमध्ये. आणि 20 एकरमध्ये जे आहे ते प्लॉटिंग आहे. त्याच्यातलं पहिलं फेज जो आहे तो 9 एकरचा आहे आणि 9 एकरमध्ये टोटल प्लॉट जे ते 83 प्लॉट आहेत आणि मिनिमम जी प्लॉट साईज आहे ते 1728 आहे आणि सगळ्यात मोठा प्लॉट जो आहे तो 4285 स्क्वेअर फुटाचा असणार आहे. आणि जे अंतर्गत रोड आहे ते सगळे 12 मीटरचे रोड आहे. तुम्ही बघू शकता बघा, सिमेंटचे रोड इथे झालेले आहेत आणि त्याच्या बाजूला फुटपाथ पण तुम्हाला दिसतच असेल. फुटपाथच्या बाजूला तुम्हाला जी हे जे ड्रेनेजसारखं दिसतंय ते तुम्ही बघू शकता. तर हे जे झाकणं आहेत ह्याच्यातून सगळे हे जे लाईटचे कनेक्शन आहेत ते गेलेले आहेत आणि जे रेन वॉटर हार्वेस्टिंग असतं म्हणजे पावसाच्या पाण्याचं जे नियोजन आहे ते सगळं तुम्हाला ह्याच्यातून बघायला मिळेल. हे त्याचे ड्रेनेज आहेत इथे. त्याच्यानंतर फुटपाथसुद्धा इथे बाजूला सेपरेट सोडण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही वायर फेन्सिंग अशा पद्धतीने तुम्हाला मिळते. याच्या खाली 2 फुटाचं वॉल कंपाऊंड आहे आणि ही वर असं फेन्सिंग देण्यात आलेलं आहे वायरचं. त्यानंतर ह्या साईडला एंट्री असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे वॉटर कनेक्शन आहे ते मिळते. त्यानंतर पूर्ण जे स्ट्रीट लाईट आहेत ते बिल्डरच्या वतीने तुम्हाला इथं देण्यात येणार आहेत. आणि मीटर जे आहे जेव्हा तुम्ही घर बनवाल तो मीटर जे आहे ते तुम्हाला तुमचं घ्यायचं आहे. 1चा FSI असणार आहे. म्हणजे जर 1728 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे तर 1728चं कन्स्ट्रक्शन पण करता येईल आणि 30% जे लोडिंग असतं ते तुम्ही तिथे करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त ज्या बाकी ॲम्युनिटीज आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. तर जर क्लब हाऊस इंडोर ॲम्युनिटीज ज्या दिलेल्या आहेत त्या आहेत. नेचर सेंट्रिक क्लब हाऊस आहे, इंडोर गेम्स आहेत. त्यानंतर रीडिंग, कॅरम, कार्ड रूम ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आहेत. त्यानंतर रिक्रिएशन लॉन्च म्हणून तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. आता हे लोकेशन असं आहे की अनेक सिनियर सिटीजन ह्याला सेकंड होम म्हणून पण वापरू शकतात. तर त्या हिशोबाने थोड्याशा ॲम्युनिटीज डिझाईन करण्यात आल्या आहेत. आता आउटडोर ॲम्युनिटीजमध्ये पार्टी लॉन दिले, चिल्ड्रन प्ले एरिया आहे, सिनियर सिटीजन एरिया देण्यात आलेला आहे. त्यानंतर कम्युनिटी हॉल विथ मॅनेजर केअरटेकर युनिट पण त्याच्यात तुम्हाला देण्यात आलं आहे. त्यानंतर मल्टीपर्पज कोर्ट आहे. त्यानंतर वॉकिंग ट्रॅक आहे, ह्यालाच वॉकिंग ट्रॅक किंवा जॉगिंग ट्रॅक म्हणतात. त्यानंतर लँडस्केप गार्डन तुम्हाला ह्या प्रोजेक्टसोबत मिळते. त्यानंतर थीम बेस्ड ट्री प्लांटेशन इथे असणार आहे. प्रोजेक्टची एक चांगली गोष्ट काय आहे की प्रोजेक्टला लागून ऑलरेडी खूप सारं इथं प्लांटेशन आहे खूप वर्षापासून आधीचं. त्यामुळे नेचर खूप सुंदर दिसतं. ग्रीनरी पण सुंदर असते इथे पावसाळ्यामध्ये. पाऊस बट ऑब्वियस या भागामध्ये थोडा जास्तच होतो. त्यानंतर डेकोरेटिव्ह गेट तुम्ही आता लोकेशन सांगताना बघितलंच असेल तर ते पण खूप सुंदर देण्यात आलं आहे. आणि लेआउटचं जे लेआउट जो बसवण्यात आला आहे तो अगदी व्यवस्थित आहे. म्हणजे रोड व्यवस्थित देण्यात आलेले आहेत. त्यानंतर प्रत्येक प्लॉट जो आहे तो वास्तुशास्त्राप्रमाणे पूर्व पश्चिम तुम्हाला देण्यात आला आहे. त्यामुळे घर बनवताना पण तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. आणि प्लॉट व्यवस्थित स्क्वेअरमध्ये देण्यात आले आहेत. म्हणजे लांबी रुंदी जी आहे प्लॉटची ती अतिशय व्यवस्थित देण्यात आली आहे. तर ह्या सगळ्या या प्रोजेक्टच्या डिटेल आहेत. आणि 20 एकरमध्ये ऑलरेडी इथे मोटर रेसिडेन्शियल म्हणजे बिल्डिंग येणार आहे. तर ह्या लोकेशनला रेसिडेन्शियल प्रोजेक्ट होणं खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यामुळे जेव्हा तुम्ही बंगलो बनवाल तेव्हा बट ऑब्वियस तुम्हाला सिक्युरिटीचा पण खूप बेनिफिट इथे मिळणार आहेत. प्रोजेक्टला पण 24/7 सिक्युरिटी. पण जेव्हा तुम्ही ह्या प्रोजेक्टला येता तेव्हा ऑलरेडी जी एक्झिस्टिंग सिक्युरिटी आहे ती पण तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये बघायला मिळते. तर त्यामुळे तुम्ही ताबडतोब जरी सेकंड म्हणा किंवा फर्स्ट होमचा प्लॅन जर करायचं असेल तर करू शकता. फर्स्ट होमचा पण एक प्लॅन पटकन होऊ शकतो कारण प्रोजेक्टच्या बरोबर समोर सिटी बससुद्धा थांबते. म्हणजे जी स्वारगेटच्या दिशेने येते ती सिटी बस इथे थांबते. जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणार असाल तर तुमच्यासाठी चांगला पर्याय. बाकी ST वगैरे तर रेग्युलरच इथून येतेच. आणि तुम्हाला एक माहिती असेलच की जी मेट्रो आहे पुणे मेट्रो ती कात्रजपर्यंत आलेली आहे. तर त्यामुळे तो एक बेनिफिट तुम्हाला इथे मिळू शकतो. म्हणजे जर तुम्ही आतल्या सिटीच्या साईडने बाहेरच्या साईडला येण्याचा प्लॅन करत असाल तर तो मेट्रोचा पण ऑप्शन मिळेल. पुढे सिटी बसचा पण ऑप्शन मिळेल. आणि तुम्ही ओन कारने जरी आला तर हायवे टच हा प्रोजेक्ट आहे. तर ह्या होत्या प्रोजेक्टच्या डिटेल. शेवटी रेटबद्दल जाणून घेऊ. तर जो सगळ्यात छोटा प्लॉट आहे 1728 आणि मोठा प्लॉट आहे 4285. तर 1728 स्क्वेअर फुटाचा जर प्लॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तो जातो 45 लाखाला. त्याचा बेस कॉस्ट आहे. आणि पॅकेज कॉस्ट सांगायची झाली तर 49,70,000 रुपये. आता ह्या 45 लाखावर 70% लोन होईल. ॲक्सिस बँकेतून घेतलं तर 80% लोन होतं आहे. त्यापेक्षा जास्त पण होईल जर सिबिल चांगला असेल. 80% लोन म्हणजे साधारणतः 36 लाख रुपयेचं लोन होईल. आणि वरचे जे पैसे आहेत म्हणजे
ते साधारणतः 4 आणि 5 9 लाख रुपये आणि त्याच्यानंतर पुढचे जे 4.5 लाख आहे 4,70,000 रुपये ते तुम्हाला ओन कॉन्ट्रीब्यूट करावे लागतील इथे आणि 36 लाखाचा जो लोन आहे म्हणजे 49,70,000 36 लाखाचं तुमचं बँक लोन होईल इथे आणि बाकी ओन कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला करावं लागेल आणि मोठ्या प्लॉटला तेच कॅल्क्युलेशन तुमचे लागू होतील. तर तुम्हीसुद्धा जर ह्या बजेटमध्ये सातारा हायवेला लागून म्हणजे पुणे सातारा हायवेला लागून खेड शिवापूर भागामध्ये NATP प्लॉट सर्च करत असाल तर ह्या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करू शकता. मॅक्सिमम प्रोजेक्ट जो आहे तो सोल्ड आउट झालेला आहे, 50%च्या वर सोल्ड आउट आहेत, पण बरेच प्लॉट अजून शिल्लक आहे आणि फेज 2 पण येणं अजून बाकी आहे. आणि अजूनही जर काही तुमचे प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही विचारू पण शकता. बाकी हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि अशा लोकांना शेअर पण करा जी लोक पुणे सातारा हायवेला खेड शिवापूरपर्यंत NATP रेरा अप्रुव्हल प्रोजेक्ट शोधतात आहे. आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि मगाशी म्हणजे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे फक्त जागा शोधत असाल NA प्लॉट, कमर्शियल प्लॉट किंवा फार्म हाऊस प्लॉट तर बुक माय वास्तूचं लँड नावाचं सेपरेट चॅनल आहे जिथं तुम्हाला आजपर्यंतचे सगळे लँडचे व्हिडिओ बघायला भेटतील. तर त्या चॅनलला जाऊन तुम्ही सगळे व्हिडिओ बघून घ्या आणि त्यालाही सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.